नमस्कार. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. जिजाऊ हे फक्त एक नाव नाही, तर एका विशाल साम्राज्याची पायाभरणी करणारी एक शक्ती आहे. चला तर मग त्यांच्या याच दूरदृष्टी आणि कार्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया. आपण जेव्हा मराठा साम्राज्याबद्दल बोलतो तेव्हा साहजिकच आपल्या डोळ्यासमोर नाव येतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं. पण कधी विचार केलाय की या अफाट साम्राज्याची खरी संकल्पना, खरी ब्लूप्रिंट कोणी तयार केली असेल? आजच्या या विवेचनात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि जिजाऊंच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करणार आहोत. तर कुठल्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात तिच्या पायापासून होते, नाही का? राजमाता जिजाऊंच्या बाबतीतही अगदी तसंच होतं. त्यांचं व्यक्तिमत्व इतकं कणखर कसं बनलं, स्वराज्याची दूरदृष्टी त्यांच्यात कशी आली, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या सुरुवातीच्या काळात डोकावून पाहावं लागेल. तर बघा, गोष्ट सुरू होते 1598 साली सिंदखेड येथे. त्यांचे वडील लखुजी जाधवराव हे काही साधेसुधे सरदार नव्हते. निजामशाहीतले एक मोठे पराक्रमी सरदार होते ते. म्हणजे राजकारण आणि शौर्य हे तर जिजाऊंना लहानपणापासूनच घरातून मिळालं. आणि मग त्यांचा विवाह झाला शहाजीराजे भोसले यांच्याशी. इथूनच इतिहासाला कलाटणी देणाऱ्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. बरं, आता वळूया जिजाऊंच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या भूमिकेकडे, एका राजाला घडवणाऱ्या मार्गदर्शकाच्या भूमिकेकडे. त्यांनी बाल शिवाजींना कसं तयार केलं हे पाहणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, जिजाऊंनी शिवाजी महाराजांना स्वराज्याची जी शिकवण दिली ना, ती अगदी लहानपणापासूनच दिली. म्हणजे हे काही अचानक सुचलेलं नव्हतं. त्यामागे एक पक्का प्लॅन होता, एक मोठी दूरदृष्टी होती. त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की परकीय सत्तेखाली आपली रयत कशी भरली जातीये, किती अन्याय होतोय. आणि म्हणूनच आपलं स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य किती गरजेचं आहे हे त्यांनी ओळखलं होतं. याच ध्येयाने त्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं. मग त्यांनी शिकवलं तरी काय? त्यांचा अभ्यासक्रम काय होता? तर तो होता रामायण महाभारतातल्या वीरांच्या कथा, पुराणातल्या पराक्रमाचे किस्से आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वराज्याची संकल्पना काय आहे, धर्मरक्षण करणं आपलं कर्तव्य का आहे हे त्यांनी बिंबवलं. या कथांमधून नुसतं मनोरंजन नाही, तर अन्यायाविरुद्ध कसं उभं राहायचं, न्यायासाठी कसं लढायचं याची प्रेरणा त्यांनी दिली. पण एक लक्षात घ्या, जिजाऊंची भूमिका फक्त एक आई किंवा गुरु इतकीच नव्हती. त्या तर संपूर्ण स्वराज्य चळवळीची एक प्रकारे प्रेरणाच होत्या. त्यांची शिकवण किती खोलवर रुजली होती ते आता आपण पाहूया. आपण संस्कार हा शब्द नेहमी वापरतो, पण याचा खरा अर्थ खूप खोल आहे, नाही का? संस्कार म्हणजे फक्त काहीतरी शिकवणं नाही, तर लहानपणीच मनात अशी मूल्य रुजवणं जी पुढे जाऊन आपलं चारित्र्य, आपले निर्णय आणि आपलं भविष्य ठरवतात. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना जे दिलं ते फक्त ज्ञान नव्हतं, ते होते संस्कार. आणि हे संस्कार म्हणजे काय? तर चारित्र्याचे 4 मजबूत खांब होते ते. पहिला शौर्य, दुसरा स्वाभिमान, तिसरा न्यायप्रियता आणि चौथा लोककल्याण म्हणजे लोकांच्या भल्याचा विचार. याच 4 खांबांवर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची इतकी मोठी इमारत उभी केली. आणि म्हणूनच हे वाक्य अगदी परफेक्ट बसतं. त्या केवळ एक आई नव्हत्या, तर स्वराज्याच्या प्रेरणास्रोत होत्या. त्यांनीच ती पहिली ठिणगी टाकली, जिचा पुढे जाऊन संपूर्ण महाराष्ट्रात वणवा पसरला. आता आपण त्यांच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया आणि पाहूया की त्यांनी मागे ठेवलेला वारसा किती मोठा आणि चिरंतन आहे. आजही तो कसा टिकून आहे. वर्ष होतं 1674. हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. का? कारण याच वर्षी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. म्हणजे जिजाऊंनी जे स्वप्न पाहिलं होतं ते त्यांच्या डोळ्यांदेखत पूर्ण झालं होतं. आणि आपलं हे स्वप्न साकार झालेलं पाहून त्यानंतर काही काळातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांनी जे बीज लावलं होतं त्याचा एक विशाल वृक्ष झालेला त्यांनी स्वतः पाहिला. त्यांचं संपूर्ण आयुष्य पाहिलं ना, तर ते अनेक गोष्टींचं प्रतीक आहे. आदर्श मातृत्व कसं असावं, देशावरचं प्रेम किती अढळ असू शकतं, त्यागाची भावना काय असते, या सगळ्याचं त्या प्रतीक आहेत. आणि म्हणूनच आजही त्या एक प्रेरणास्रोत आहेत ज्या काळाच्या पलीकडे आहेत. तर मग जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. आजच्या काळात आपण जिजाऊंचा हा वारसा कसा जपू शकतो, त्याचा सन्मान कसा करू शकतो, त्यांनी दिलेली मूल्य आज आपल्या समाजासाठी किती महत्त्वाची आहेत, यावर आपण सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा.